उद्धव ठाकरेंची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। राज्यातील पूरस्थितीच्या मुद्द्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीडच्या परळीत शेती पाण्याखाली, शेतात कमरेपर्यंत पाणी असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट। बीडमध्ये मुसळधार पावसाचा ग्रामीण पोलीस स्थानकाला फटका। ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये पाणी शिरल्याने मोठं नुकसान। धाराशिवच्या आरणी गावामध्ये मुसळधार पावसाचा तडाखा। आरणीतील रस्ते पाण्याखाली, नागरिकांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास। हिंगोलीतील पांगरा गावामध्ये पावसाचा हाहाकार, नद्यांना पूरस्थिती। पुरामुळे शेतात अडकलेल्या शेतकऱ्यांची दोरखंडाच्या मदतीने सुटका। सोलापूरच्या म्हाड्यातील सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ। उंदरगाव भागातील पूल पाण्याखाली, म्हाडा वैराग मार्गावरील वाहतूकही ठप्प। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसानं सोडपलं। शेतकऱ्यांच्या चक्क पुराच्या पाण्यात वाट काढत जीवघेणा प्रवास। परंडा तालुक्यातील शेळगाव इथेही मुसळधार पाऊस, गावाला आणि शेतीला पुराचा विळखा। ड्रोनच्या नजरेतून दाहकता समोर। सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील सीना नदीची पाणी पातळी वाढली आहे। उंदरगाव येथील पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे म्हाडा वैराग वाहतूक ठप्प झाली आहे। सोलापुरातील सीना नदीत पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची दवंडी मोहोळ अक्कलकोट तालुक्यामध्ये गावागावात देण्यात येते। जिल्ह्यात सर्वदूर धोधो पाऊस बसरतोय, तर परिणामी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। सेलू एरंडी मार्गावरील पूल तसेच घणसरगाव रेणापूर पूल पाण्याखाली गेलाय। तावरजा नदीला पूर आल्यानं धानोरा शिर्शी येथील पुलावरील वाहतूक बंद झाली आहे। यवतमाळमध्ये सततच्या पावसाने कापूस भिजला। शेतकऱ्यांनी कष्ट करून उभं केलेलं पीक पावसाने भिजून नष्ट झालंय। आता शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहिलेलं नाही। कर्ज कसं फेडायचं आणि पुढच्या हंगामासाठी पैसे कुठून आणायचे, हा मोठा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला महापूर आलाय। पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं दगडी पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा मार्गही वाहतुकीसाठी बंद झालाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावांचाही संपर्क तुटलाय। मात्र अशा परिस्थितीतही गावातील नागरिकांचा धोकादायक प्रवास सुरूच आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आलाय। पुलावरून पाणी वाहत असल्यानं कोथळा या गावाचा संपर्क तुटलाय। परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मांजरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे मांजरा आणि सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीत झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। या पुरामुळे कळमनुरी ते पुसदकडे जाणाऱ्या महामार्गावर आणि पुलावर पुराचं पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। हिंगोलीच्या कळमनुरी वसमतमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं सर्वत्र पाणी साचलंय। गावांमध्ये पाणी शिरल्यानं आपत्ती व्यवस्थापन देखील अलर्ट मोडवर आहे। शिक्षण विभागाकडून शाळेला सुट्टी देण्यात आली आहे। हिंगोलीच्या पांगरा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला होता। त्यामुळे गावातील काही शेतकरी दूध आणण्यासाठी शेतात गेले होते। मात्र पुराचं पाणी वाढल्यानं शेतकरी शेतातच अडकले। यावेळी दोरखंडाच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। धाराशिव जिल्ह्याच्या भूम परंडा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। प्रशासनाने एनडीआरएफच्या टीमही परत बोलावल्या।
परंडा तालुक्यातील 12 गावातील नागरिकांच्या स्थलांतराचं काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलंय। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात देखील पावसाचा जोरदार फटका बसलाय। कळंब तालुक्यातील मंगरुळ शिवारामध्ये पाऊस झाला असून या मंगरुळच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलंय। बंधाऱ्याचं पाणी गावांमध्ये शिरलंय। धाराशिवच्या वाशी तालुक्यात पावसाने जोरदार धुमाकूळ घातलाय। मुसळधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आरणी गावात पूर आलाय। यावेळी पुराच्या पाण्यातून आरणीतील ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। एकमेकांच्या सहाय्यानं नागरिकांनी पलीकडे जाण्याचा प्रयत्न केलाय। अक्कलकोट तालुक्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय। तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। खैराट गावाजवळील ओढा देखील ओव्हरफ्लो झाल्यानं ग्रामीण भागात रस्ते देखील पाण्याखाली गेलेत। सोलापूर जिल्ह्याला प्रशासनाने रेड अलर्ट दिला असून सोलापुरात पावसाची रिपरिप सुरूच आहे। महापूर आणि अतिवृष्टीने सोलापूर जिल्हा हैराण झालाय। पावसाची जर परिस्थिती अशीच राहिली तर अजून एकदा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढलाय। संततधार आणि मुसळधार पावसाने नांदेडमध्ये रस्त्यांवर पाणी साचलंय। पावसाचा जोर कायम राहिला तर नांदेडमध्ये भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। पालघरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डहाणूतील आशागड येथे नदीमध्ये अंघोळीसाठी गेलेले 2 तरुण नदीच्या प्रवाहात अडकले होते। यावेळी स्थानिकांनी रस्तीच्या सहाय्याने 2 तरुणांना सुखरूप बाहेर काढले। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। गंगापूर धरणातून 1569 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसराला गोदावरीच्या पाण्याने वेढा दिलाय। इंदापूरच्या उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात होणारा विसर्ग वाढवण्यात आलाय। नदी पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत। सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे कोयना धरणाचे 2 वक्र दरवाजे उघडण्यात आलेत। धरणातून 5300 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन पीक धोक्यात आलाय। काही भागातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानं हतबल शेतकऱ्यांनी टाहो फोडलाय। सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नांदेडमध्ये पहाटेपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुलेशहा नगर येथील एका घरावर वीज कोसळल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। या घटनेमध्ये घर जळून खाक झालं असून घरात कुणी नसल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली। पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे। शहरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून वातावरणामध्ये गारवा पसरलाय।